रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो. रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो.
501 पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे नवलादेवी नमन मंडळ छोटा कृष्ण नवलादेवी नमन मंडळ या नमनामध्ये छोटा कृष्णाची भूमिका करतो तो तस्माय फ्री यांच्याकडून हे गीत वर्षभरसाठी 501 पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर यांच्याकडून आमच्या गावाची आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळणी रस्त्याची कोणाला माहिती आहे का? तुला माहिती आहे का? अगं रंगाचा तो गिरधारी यमुना तेरी थोडा वेळ येता जाता आमची खरी तो मस्करी. बरं, म्हणजे तुला पण माहिती नाही. अगं तुला पण माहिती आहे का गं? तुला बरं, तुला तरी माहिती आहे का गं? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही होय. सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. मी काय म्हणते पुऱ्या रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मस्करीच्या अगं होय काय होय, एवढी तंत्रज्ञानाला काय झालं का तुला? तंत्रज्ञान झालंय म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होते? हो गं, पण मी काय म्हणते तुला नाही माहिती, तिला नाही माहिती, हिला नाही माहिती, मग आता करायचं तरी काय गं? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना, तिला हात मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला मिली ती खेळती. आता हिच्याच तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार? आता बोलतेस ते आले बाबा कशी कोंबडीसाठी पिसा काढली. अगं कोंबडीसारखी पिसे झाडायला लागले, तिला कापून काढू गं. अशी तशी साधी सुधी मावशी नाही आहे, अख्ख्या गावाला पुरून उरली एवढी मावशी. अगं हात तरी मारून घे. असं म्हणतेस? बघ हात मारून दिला. राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या आवाजाने येते का ते बघ, नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी, अगं ए मावशी. अगं ए तुझ्या आवाजाने ती आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज बरं देते. तू दे आवाज. मावशी अगं ए म्हशी. काय म्हणाली? म्हशी? अशी बोलल्यावर येईन ती नक्की. आता बघ कशी उड्या मारीत ती. बघ मावशी अगं ए म्हशी. ए भवानी, कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणायला लागली. तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही का काय? आता मावशी म्हणून एवढा चांगल्या आवाज दिला तर काही वेळेस आवाज येतं की नाही. म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली
दाढी अगं तिचा कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही तशीच आहे सकाळकाटा बरं बघ परत एकदा आवाज देऊन. अगं येते थांब मावशी आम्हा मेलन पुढून लावला ना तर मागून लावतोय. अगं बाया आता हे काय नवीन तिचं. आता आल्यावरच विचारले बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी ये. आले आले ये लवकर. राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगे राधे माझ्या संसाराची कहाणी, गेला रात्री बाई दूध मागत बसतोय धनी, 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 याची भूक ही जाईना माझं सहन होईना, याची भूक ही जाईना सहन होईना, याची फुली पाची धडपडा, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अगं मावशी एवढं कामाला झालं तरी काय गं हात माझा धाव खाली ना ग. अगं हे बाई तिने तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग. अगं काय म्हणाले. अगं मेला आता पुढून लावला आता मागून लावतोय म्हणजे काय ग. अगं ते काय नाही मी किस करत होते. आता या वयात आणि किस त्याला काय रुपये लागतो होय. ते कधी पण करू शकते. आता विहिरीचं कसं आहे माहिती काय सुंब जळला तरी किडकाही जाईना बरोबर. हातात पण आलं तरी चवटपणा जाईना आमच्या हे दहीमुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर. बघ कशी बोलते. आणि कसली मग मी किस करत. अगं किस करता करता माझं भास्कन आलं ना ग. अगं हे बाई अगं रक्त रक्त. अगं हे कधी सांगणार. अगं माझं कापलं ना. काय गं? अगं बोट. असं बोलून लोकांचा गैरसमज होतो रक्त बसले मला लावत. आता काय लावलं मी? अगं चुना
चुना बोट कापल्यावर चुना नको लावायला काय आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव पुढे काय लय मजा काय आली ग पण नक्की झालं तरी काय अगं ते काय म्हणतात माहितीये काय अगं ते म्हणतात अण्णा माझा हलवा ए बाई तूच बघ आता इथे काय चालतंय पण मी काय म्हणते हा म्हातारपणा तुझ्या नवऱ्याला कुठली काही घालायची सवय अगं हलवा म्हणजे काय माहिती जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते गाजराचा हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा मग तुला काय भलतंच वाटतं अगं तो बघ तुझ्या हाता आलाय हे बघा लवकर तो तुझ्या बाजूने येतोय तो तुलाच बघून येतोय तो मला सांगतोय वाट दे मग काय नाही तुझ्या बाजूने येतोय तो अगं काय झालं साडी का कुठून आणली हा नाही ग अगं त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं तिनं फटकी आली अगं ए, तिला लागणार नाही पण त्या मशीनला पडली काय झालं माहितीये मी बाजारात यायला निघाली हा ते मला आयता भेटला कोण आयता तुला आयता नाही माहिती नाही ग अगं तुला तरी माहिती आहे आयता कोण आहे तो तुला कसं माहिती असणार तुझा आईचा अगं तो सत्यवान पाटील माहितीये हा कोण सत्यवान पाटील अगं सत्यवान पाटील आहे ना त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय ती शिंदेची काशी काय हो सत्यवान पाटील अगं त्यांची पहिली बायको इथं असेल तर त्यांना वाणी मारेल अगं त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय ती शिंदेची काशी त्यांचं लग्न तरी झाले का आधी पवार आहे अगं कुवार असून 10 पोरी फिरवतात तुला काय माहिती आहे आणखी काय तुला साधी असतं त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव अहो ही पण साधी नाही 56 पोरं फिरवून झाले माहितीये काय चेहरा आहे साधा वळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा अगं अशी काय आणि तू तरी काय मी नाही त्यातली आणि कडीला वाचली तुम्ही येऊ नका माझ्यासारखी सरळ मला कुठे भेटणारच नाही अगं काय नाही काय सांगायचं सरळ रूप आणि ते माझं आहे सरळ रूप आणि मागून बघा मावशी, काय झालं? आपण नका बोलू नका. अगं म्हणजे मावशी तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते दिसत असले जरी बारीक ना तरी आहे जुळतात माझ्या हातात लागलात ना तर लावी चांगलीच वाटा सत्यवान पाटील आहेत ना त्या पहिल्या बायकोचं नाव काय ती शिंदेची काशी ती 5व्या बालपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केला आता ही दुसरी बायको कोण अगं ती मोऱ्यांची ठामा अगं ती ना विधवा होती तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं मग लग्न झाल्यावर ते पोर बरोबर घेऊन नाही आली मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर ऐकतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव ऐकता असं काय बरं आहे ना त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती भेटली तू पण असा दुसरा नवरा कर तुला पण 2-2 पोरं फिरतील ऐकतील नको गो बाई मला अगं तो आयता आहे ना तो माझ्या वर असतो काय म्हणाली अगं आयता माझ्या वर असतो नक्की कुठल्या बाजूने असतो अगं, म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयत्याचं घर होय. असू दे, असू दे. मावशी मी काय म्हणते घरातली सगळी कामं बिमं आटपून असणार हं? आटपली ऐक पुढे तिथून निघाली तिथे तो नितीन परबते भेटला तो काय बरं आता अगं पक्षी आली गुलामावर काय केलं माझी वाटच सोडवलं. काय गं? अगं तू म्हणत होता, मावशी माझं घे सगळं आणि आता त्याचं काय घ्यायचं? अगं हेच मी म्हटलं पक्षी आली गुलामावर ऐकलं नाही तुझ्या जिभेला हाड असेल तर आमच्या जिभेला हाड अगं होतं. तू असं म्हणाला माझं घे म्हणून काय म्हणाला नक्की अगं म्हणजे नाव बरं घे मग मग मी म्हटलं मी काय म्हातारी बाई मला काय एवढं नवीन नाव काय येणार नाही मी आपलं जुन्यातलं एक नाव घेते त्यातलं घे बघ आता बघी. मग ऐक तर कणकण कुजली मळमळ माती माझ्या मातीच्या उभारल्या भीती अकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला जुना तोंडात विळा बोलू कशी पायात पंजन चालू कशी घरात कंटी वापू कशी हर हराचे घर घराचे दूध गायचे फुल जायचे आणि नाव घेते नितीन परबते यांचे ए बाई एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल तेवढा हात वर का? नाहीतर काय नितीन पर्वते तुमच्यासाठी खास मी नितीन पर्वतेंना काहीतरी सांगते ऐक
नितीन पर्वती ऐका, परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात, आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढेल वरात. आणि माझ्या घरात काय घेऊन जायचा प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी, हिलाच घेऊन जा घरात आणि हिचीच काय ती वरात काढा. नितीन पर्वती लागला तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध आला इथे? ए बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय, तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही नाही, चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो हो, थांबा थांबा थांबा. बाजाराला जायचं खरं, पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. मावशी आता हे पण सांगायलाच हवं का ग तुला? अगं सांगितलं पाहिजे, नाहीतर मालाची विक्री होणार कशी? हां ते पण बरोबर आहे ग. मावशी मावशी ती सांगते हा, विक्रीला घेतलंय तू काही तुला जर काय की नाही माझं विक्री? ताराने बघा, विक्रीला घेतलंय तू आणि बघा इथं कसं आहे, मागून पुढे कसं आहे. चल, तुझं ते मागून पुढे वरच अजून अटकलेच वाटतं. आता तू काय घेतलं? अगं मी घेतलंय दही. काय घेतलं? दही काय नाही सुचणार, पुढे चल. चल हो बाजूला. काय घेतलं बाजारात जायला? माझे आहे का? नेसले मी साडी पद्धतीचा वेगळा, नेसले मी साडी पद्धतीचा वेगळा. माझ्या माठात घेतले तू. मावशी कसं आहे माझं तू? अगं खूपच छान आहे, पण साडी कुठं घातली सरारा तर घालून आली. चलो बाजूला. अगं आपापल्या परीने माल घेतलाय ना, चला जाऊया बाजाराला. हॅलो, हे पहा, सत्ताराम सकाराम ठसा यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. सत्ताराम सकाराम ठसा कोणते देवळाची वाडी मावशी सत्ताराम ठसम. काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहे? काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई, आणि ह्या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी, तरी पण हे दत्तारामराव लागले मावशीच्याच पाठी. बघा बघा किती दळते माझ्यावरती, कारण हिच्याकडे कोण बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर दळते सारखी सारखी. तिच्यावर चढायला कसं काही सोन्याच लागलंय. मावशी मी काय करते हार कधी केली ना. अगं तो पण चोरून आणलेला आहे. अगं ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनीच मला दिला. छान आहे ग, त्यांची आणि माझी ओळख करून दे ना ग. कसं काय ग मावशी करते? मी तुझी लाडकी ना ग चंद्रा. दत्तारामराव, आजच तुम्हाला मोका आहे, एकावर एक फ्री आहे. अरे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय, निघूया आपण. चला जाऊया बाजाराला.
म्हटलं काका गेला. काकावर का टपकले? अगं तसं नाही ग, आता पिकलेलं पान कधी करून पण सांगता येत नाही. आता पुढची जबाबदारी पण तरी बघायला नको म्हणून आपली तुझी काळजी मला मला म्हणतात पिकलेलं पण अजून 56 गावं फिरवाल. मावशी. होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवते ते मला चांगलंच माहिती आहे. असू दे मावशी. पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरीनं विचारलंस ना गं, मग तुझ्या बाजारात चालले तर काय काय घेतलं म्हणून. तर तू काय काय घेतलंस अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं तुझ्या मालाची विक्री नको व्हायला, तू पण सांग. नाही, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. मावशी जरा माहिती नीट बांधलीस ना? हो. अगं नाही नाही तर सुटेल तुझी साडी. अगं कशी घेतली? नाही काळजी म्हणून विचारलं. चालेल ना, चला चला लवकर. अगं साडी काय घेतली तर तुला माहिती आहे का का? गं? अगं मुद्दाम मी साडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या चिकण्या पोरी, हो की गं? या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर हो. आणि माझी म्हातारीकडे कोण बघणार म्हणून मुद्दामून मी साडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील. अरे बाई, हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात बघ. काही एवढं सोनं आणून घालून आले ते आता तिथे 2 पर्वती झाले, दत्तारामराव झाले आणि पहिले कोण झाले की एवढे सगळे मागे लागले. चांगल्या पोरींना कोण बघत नाहीत, आता म्हातारेच पटवतात. अगं सगळ्या पोरींचं आहेत ना, लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. हा. असू दे. बघितलं का आपल्याला कशी बघायचं काय काय नखरा आहे तो. चल चल लगेच गोडाला काय ए मावशी, लागलं. आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा हा आडवळणी रस्ता एवढा चढताना आपल्याला दमछाक होणार. त्याच्यासाठी एक तू छानसं गाणं म्हणतो. अगं मेन माझ्या म्हातारीचं काय तूच म्हण एक छानसं गाणं. अगं नाही, तू म्हण गाणं. नाही तर अगं शालू धोका दे ग मैना, 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 शालू धोका दे ग मैना. घुगडीदारी पाणी म्हणून रुसू नको मैना, घुगड पाणी म्हणून रुसू नको मैना, घुगड पाणी म्हणून रुसू नको मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. कुठलं गाणं म्हणलं? आता मी गाणं म्हणते, तुम्हाला मागून तर. अगं म्हणजे मागून दर म्हणजे अगं मी तुला म्हणते, तू मागून तर. स्पष्ट बोल. मागून दर म्हणजे काय म्हणते? पण मी काय म्हणते? बोलतच होतं ती. तिला गरमी जास्त झाली. मावशी शेवटी मी मागून आणि तर. त्याच्यात परत ती लगायची मागून दर. ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती. आमची मावशी पत्रावल्या ताटी, आमची मावशी पत्रावल्या ताटी. पत्रावल्या ताटी. दहा घरात फिरून पत्राला ताटूनच आले आणि मावशीला म्हणजे पत्रावल्या ताटी. मावशी तुला बिर्याणी भेटली का गं? मॅडम, हे पहा, युवराज राणे यांच्याकडून जे आताचे गाणं झालं शालू देगा झोका, याच्यासाठी 201 रुपयाचं 5 त्यांचं बोलणं आहे. हे गाणं वर्षभर झालं. अगं शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना. घुगडी नाही आली म्हणून रुसू नको मैना, घुगडी नाही
अगं हे बाई, तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते, आपण निघूया बाजारावर. निनावे हो निनावे इथं झोपूया. इथनंच कामाला जाऊया. जेवण आहे ना 1 वाजता. अग शालू झोका दे गो मैना 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 मुंबईतून आलो कागवलेसना मुंबईतून आलो कागवलेसना मुंबईतून आलो कागवलेसना वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी अमृत प्यारी हळू हळू रुखली सचेतन झाली हळू हळू रुखली सचेतन झाली हळू हळू रुखली सचेतन झाली अमृत प्यारी हळू हळू रुखली सचेतन झाली हळू हळू रुखली सचेतन झाली हळू हळू रुखली सचेतन झाली सूर्य किरणाधारी पडली रांगोळी ग सूर्य किरणाधारी पडली रांगोळी ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज सुंदर गरुडी जाऊ बाजारी ग
निघून जाऊ नको. देवकीच्या पोटी आठवा श्रीकृष्ण जन्माला येईल, तो तुझे रक्षण करेल. बोला पुंडलिक वरदे. 16,360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे, यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझे सवंगडी पेंद्या व सुदामाला सांगितले पाहिजे. अरे पेंद्या, ए सुदामा. हॅलो हॅलो देवा. गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे, यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवित आहे. अरे हे सुदामा, अरे बोलतोस म्हणजे काय? देवपाने आपल्याला कामगिरी सांगितली. आपल्या तिघांना. तुला सांगितले काय? अरे तुला, मला आणि याला मी तुला. हा, तू पण आहे त्याच्यामध्ये. कामगिरी काय सांगितलंय? मला तू ऐकले नाही? मी पण ऐकले नाही. काय करतो तरी काय? होय, पप्पाने कामगिरी काय सांगितली? मला काय माहिती नाही, मी याच्याकडे लक्ष देत होतो रे. असं असं करतोय ना. म्हणजे 60 गोपीच्या मथुरेच्या बाजारात चाललाय. होय, त्याचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा. आपलं काय जातं त्याच्यात? आपलं काय जातं? तुझं काय जात नाही. बाजारामध्ये आता कोणाचं? आता कोणाचं? कामगिरी जमेल काय? मला नाही जमणार. मला पण नाही जमणार. अरे बघ, एक माझा मित्र आहे. कोण? हा नाही, अरे दुसरा एक मित्र आहे जंगलामधला. आवाज आहे बघ. अरे हे वाकडं रे, वाकडं. करील म्हणजे काय? दोन पाय असला आपण नाही करेल म्हणजे मित्र तयार करतात. ठीक, माझ्या काय आवाजाने येत नाही. काय अरे हे वाकड्या काय नाही. हा बरोबर, गौरव बोले वाटतो. हे काय अरे चंगड्या बोले मेला तू करतो. बोलवते मला तिथून. बोबड्या हे लवकर. आलो आलो मग. घेतला बघितलं हे देवांचा दास आहे मी खास. देवांचा दास आहे मी खास. गुर राखी तो वर्णनात. आलो आलो सुदाम्या मी धावत. आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला तुझी आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला तुझी आलो आलो सुदाम्या मी धावत. कुळामध्ये हवं मोठा उठला. काळजाचा माझ्या डोक्यात दुखला. जीव माझा दुखला. पायाचा माझा हाताचा दुखला. आता करू मी काय सुचत नाही. करू मी काय सुचत नाही. आता आली माझ्या कानात. आलो आलो सुधाव्या मी धावत. आलो सुधाव्या मी धावत. माझी कपिला तुझी रानात. आलो सुधाव्या मी धावत. माझी कपिला तुझी रानात. आलो सुधाव्या मी धावत. काय बोलतोय? कसं काय? अरे तुझं मिसली काय? अरे वा
नवऱ्याची घाल ते आले तुझे वाकडे दिनाची गाडी इकडे कुठे आहे? अरे सकाळच माझा उठला अरे हे, का उठला? काय म्हणजे तुला अरे ह्याचा पोरगा उठला. पोरगा उठला? असं बोल. आणि बाई माझी म्हणायला लागली काय? लोकांना पोरं होत नाही तू होतो बायकोन टाकायला सांगितलंय अरे गुलामा तसं नव्हतं. अरे पण शाळेत टाकायचं. मग असं तरी बोल अरे कसा बसा कॉलेजला निघवला आता निघवला बरोबर. बऱ्याच दिवसात शाळेत जाणार आहे. होय आता म्हटलं कधी तुला म्हटलं काय सांगितलं बाईनी बाई हा. त्याला शब्द का हा? अरे मला शब्द का अरे शाळेत जाणं मग शर्ट घालायला का त्याला मला काय म्हणायला लागली बायको म्हणजे त्याला मी घातलं अरे काय म्हणायला बरोबर आता माझ्या शब्द बोलायला गेलो ना अरे डोकराला गुलामा लहान झालं अरे डोकराला गुलामाला लहान झालं अरे तसं नव्हतं. पुढे झालं गुलामाची हिन करायला गेलो हा गुलामाची हिन करायला गेलो तर गुलामाची तिकीट नाही घेतली कसा नेम शाळेत बसवला कसा शाळेत बसवला बाई नुनूंचा पहिला तास आईचा पहिला तास बाई नुनूंचा पहिला तास हा माझ्या पोटाला प्रश्न विचारला नाही काय रे अरे गोट्या मी तुला एक योगायोग प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे अरे बाईने फक्त लगेच सांगितला काय? पण द्या एवढा मोठा समुद्र एवढा मोठा एवढा मोठा समुद्र एका पत्राला वाचतोय अरे आता पुढचं बोल ना. एवढा मोठा समुद्र त्या समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड लावलं लिंबाचं झाड लावलं त्याच्या वरती तुला लिंबू काढून आणायला सांगितलं तू कसं राहशील अरे पोरगा पण माझा कान चालला पोरगा काय म्हणाला माहितीये काय म्हणाला माहितीये काय बाय ननू मी उलट जाय आणि लगेच चालू नाही होय बरोबर बोलला काय बोलला तुला मनात तुझ्या बापसान काय मध्ये झाड लावला नव्हतं ते पण बरोबर आहे बोलून नाही काय काय म्हणतो तसाच लगेच मला आता प्रश्न विचारला पण द्या एकुलती कविता म्हण अरे लगेच बंद्यान उचलला मोरा रे मोरा न काय तुझा तुरा मोरा रे मोरा काय तुझा तुरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बाई वाड्यावर या बोललं नाही रे तुमच्या एवढं बरोबर तुला येतं बाई वाल्यावर या काय बाई म्हणून मी लगेच गेला नाही द्या तू पहिली तर धावली येऊ नको तुला शाळेत 5 मिनिट अरे बरं, आग लागली तुझ्या तोंडाला माहिती तुला कशाला बोलवलं माहिती आहे इथं? अरे कशाला बोलू कशाला गवळणी अडवायचे आहे काय गवळणींना अडवायचं खायची होतो तू बघितलं नाहीच ना अरे गवळ्यांच्या कोणी तू बघितलं नाही अरे अजिबात बघितली ना तुझ्या तोंडाला माहिती अरे दही दूध त्याला बेटा दही दूध दही आणि दूध हा दोन्ही ताक पण भेटणार सर्व आहे. गवल्याच्या कोणी हात तरी कुठं आहे बघ आवाज दाखवतोय कसा अरे ही मिरचीवाली गवलन अरे ही बघ बसलेली अरे तू काय बोलला जसं माझं डोक फिरल तशी तुझी हिंगळ फिरली पाहिजे होय काय आता मी जसं बोट फिरवेल तशी तुझी नजर अरे फिरवेल तू फक्त फिरव मी बघणार आहे ना मी बघणार आहे तू फक्त फिरव हा
घराच्या पुली होय. अरे एवढ्या पांढऱ्या पांढऱ्या तू बघायच्या पोरी पांढऱ्या नसतात हे दूध खातात. म्हणून त्या बांधल्या मी तुला दगड काय कोळसा करतो काय झालं ते जाऊ दे. त्याच्यात एक सानिकाची मावशी आहे म्हणजे तुझ्या आईची पहिली बहीण. तिला बोल आलेला कुठून जाणार कुठे तर तिला बोलवून घे हा बघू बघ अगं ये मावशे दूध घ्या दूध अगं तुझं सर्व घेतो थांब जरा अगं ये माईशे तिला काय मानान बिनान बोलवायला तुझ्या भाषेत बोलवतो. अगं ये बुलडुजर तुझं नाव बुलडुजर आहे मग कशा आलेली मुलं कशाला आलेली मुलं आवाज कोणाला दिलास म्हशेला कुठे आहे मग दाखव मला बाई अगं ह्यो काय हे नाही तुला माहिती नाही अरे हे तुला नाही माहिती अगं खरंच नाही माहिती अरे याला म्हणतात लटकन म्हणून माझी नजर जाते तिथं पटकन अगं तुझ्या ह्या मावशी हे का काय खाली दबतं हे तुला नाही माहिती नाही अरे हे माझ्या नवऱ्याचं लायसन आहे लायसन डुप्लिकेट आहे ना खरं खरं मोठं बोलायचं ना हे ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे तुला पाहिजे नको नको मग बस तुकारा दिलं आई शिकवत मावशे काहीतरी आणलंय काय आणलंय माझ्यासाठी अगं खरंच आणलंय खरंच तू माझ्यासाठी काहीतरी आणलंय खरंच आणलंय अगं करून हे बघा आणि माझ्यासाठी काहीतरी आणलंय काय आणलंय हे सुद्धा मा मी काय सांगतो इथले मी जे काय बोलत तुम्ही तिघांनी मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा बघू बघ हे मावशी हाय लाव लुलू लुलू मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या अशी बोले अरे बोलतात म्हणजे आंबोड्या आंबोड्या हे मला समजलं अशी हो जरा खाली गेलं कसं वाटतं वाटतंय ना मग मला माहिती होतं तुला घातल्यावर बरं वाटणार पासून बघतोय पत्ता पत्ता सर्वांच लाईनीत घेतलं माझं एक कुठं गेला तुझं घेऊ म्हणतो अरे खरंच माझं गेला ऐक तर हा नाव घे म्हणतो इकडं नाव घे म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठं बोलतोय तुला नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि हा मेला घालून आला बघा बायकोच आपला तो अगं आजकाल ती पॅशन आहे ती तुला काय माहिती अरे तू एक माझं छानचं नाव घे काय म्हणतेस काय बरोबर हा लगेच घेतो परसावातल्या भोपल्याला एवढा मोठा भोपला अगं मावशे तू जर माझ्यावर प्रेम करशील तर या खालच्या पटलीला नाही कायचा दुसरा येतो अरे काय तू स्पष्ट बोल अगं बिग बॉस मध्ये होती निकी आणि मावशे याला खायला हवं तर तुझी कालची मावशी कालचा लोणावलेला गेलेला म्हणून तो बोलतो कालची चिठी म्हणजे कालची चिठी मग तुला काय वाटलं स्पष्ट पुन्हा लोकांना पण ऐकायला विरोध कसा बरोबर जाईल तुला मग काय करायचं 12 वाजले जायचं तुम्ही आलेल्या कुठून जायचं होतं अरे आलेल्या कोकणातून जायचं मग मथुरेचा रस्ता कटिबंध आहे आम्ही या रस्त्याने जाऊ या रस्त्याने तुला जाता येणार नाही का जाता येणार अरे हा उभा मग आम्ही या रस्त्याने जाऊ अगं ह्याचं नाव काय माहितीये का अरे ह्याचं नाव तानाजी अरे तानाजी म्हणजे तानाजी माणूस तर नाही ना तसा नव अरे हा तो तुला माहितीये हा कोण हा यमाजी
यमाजी अगं हा तानाजी आणि हा यमाजी. म्हणजे दोघे सख्खे भाऊ वाटतात. सत्य घालायचे तुला काय घालायचे आहे? म्हणजे हा याचं नाव काय? हा मागासपासून बघतोय पुचका पुचका. बघ तुझं या नाही चाला म्हटलं अरे तू कोण आहे? काय आहे? तुम्हाला ओळखलीच नाही कोण तू? पोरगा ना हा पोरगा बिरगा करून घरात ठेवायचं ना. मी तुझे आहे नाही. अरे मग मगाचपासून तेच बोलतोय. आहे मावशी. अरे मगाचपासून मी तेच बोलतोय. म्हणजे आई चुकड्या सांगासारखी आहे. मी मोठ्या बॉपला करून आला. बस खूप झाला यार. हा यमाजी आणि हा तानाजी. अरे हा यमाजी, हा तानाजी, हा पुष्पा आणि तू कोण? धर्माजी. यमाजी, तानाजी, धर्माजी. म्हणजे आजोपंतवांची नाव घेतलेलं. आजोबंधूची नाव आहे. तुला मग अरे बोर व्हायला. एकटीला बाजारी जाता येणार नाही. अरे का जाता येणार नाही? मावशी असं काय विचारते? बाई ही अक्षर पण आलेली तुझं. हे मेले का? लांब उभा राहा, लांब उभा राहा. अरे अंतर ठेव. तिच्या गावाला नाही पण मी ओळखलं बघ. तू ओळखलास? हो. घ्या म्हणा पटापट घ्या होता. चप्पल गाव घेऊन झालेली मी नाही ही माझ्या पाठच्या वर्गात होती. पाठच्या वर्गात होती. तू पाचच्या वर्गात होता, तुम्ही पाचच्या वर्गात होती. माझ्या ही पाचच्या वर्गात. त्याच्याचं काय माहिती का? हा ना. बरं, मी याच्या मागं. हा तुझ्या मुलं आणि तू याच्या मागे. हो. तू बघ. आता बघितलं माहितीये का? खालच्या स्टेशनजवळ. अगं, ambulance आला. 10 रुपया 10 रुपया. मी बोलतो बघ का जाता येणार नाही. अरे श्रीकृष्ण देवांच्या संततीचे सुद्धा मग तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? कायदा सर्व आहे आमच्याकडे. अरे काय करू नको. ही मागाशी माझ्या जवळ आलेली हिची वेणी आली माझ्याकडे. हा काय गं? मावशी, काय ऐकतेस? मी काय एवढी जवळ नव्हते गेले हा. अगं 4 मिनिटं लांब असलीस ना तरी पण काय झालं. दोनची बांधाराची पाच. मावशी, लय खाली नाही. अरे तुझ्याकडे कायदा असेल तर सांगा. आता कोणी नाही इथे. ऐक तर. डोंगरावरचा गणपतीच्यावरून आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पाठवू स्वतःच्या नावावर. देवकीचा
अरे मावशीच्या पोरी आहेत. अरे त्या मावशीला विचार ऐकलं का आमचं काय? मावशीच्या पोरी हो. एकावर एक होता. किती पोरी तुझ्या? अरे या माझ्याच पोरी आहे. अशा एकावर एक किती पोरी तुझ्या? आणि एका म्हणजे 7 पोरी आहे. 7 पोरी मग खाटी चिराल नाही कशी काय? खाटी चिरली नाही का भाऊ घे. ऐकलंस का आमचा कायदा? हो ऐकला ना. या कायद्यानुसार तुला खाली म्हटलंच पाहिजे. अगं पोरीनो अगं मावशी तसं पण आपल्याला जास्त फार थकवाळ आहे. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. बस बघू नको. बसल्या का बघ. अरे होय जरा दिंडी. काय शपथ, अरे हे तुला मा. बसलेली नाही. चहा दिला. अरे ये. बस खाली बस खाली बस. तुला बोलवते वाकड्या. अरे सकाळीला शांत काढायचा वाटतं. मला बोलवते. मला बोलवते. जा बरं. का? अरे ही पण बोलवते मी का? अरे दही दूध दे ना तुला दही दूध. मी आलो तर दैवत भेटल. नक्की प्रॉमिस कर. आणि शपथ मला माहिती पण नाही. बाई, मी काय बोलते माझं एखादं सुंदरचं नाव घे ना. माझं सुंदरचं नाव घे. नाव? हो. त्याला कुठं अरे मला आवडेल काय? चालेल सोड. त्यांच्या नावात होतं ना. म्हणीच आहे का? हा त्याच्या आई लव्ह यू बोलताना पोटांचा केला चंबू. मजा आहे की नाही? अरे काय आणलं नाही काय? त्याला माहिती. अरे उलट आय लव्ह यू बोलताना ओठांचा केला चंबू आणि मेले मला नाव घ्यायला सांगतो तुझ्या मोला पिंडीचा बाबू. आता मी काय बोलली? किंजीचा बांबू एक आणून ठेवला नाही. दुसरा कुठं आहे? दुसरा कुठं आहे? अरे दुसरे हे काय 2 आहेत ना इकडे. ते तुला नाही आणलेलं आहे. आमच्या कायद्यानुसार तुला मग पुढे बसलीच पाहिजे. ए झोपला शॉट आहे, झोपला शॉट. सर्व बसल्यात. आमची संपलेली आहे. तर मग जेवणार. चला. मी पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गवळ्यांनो
येऊ काय कोण आपण तिकडून जायचं मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा कटिवऱ्या आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उलट ठेवले आहेत. मग सांगा तर आपला जन्म पुन्हा. ऐक तर. Hey,
सहज विधावा सर्व कारणाने सहज विधावा सर्व कारणाने ऐकलेस हे राधाचा जन्म पुन्हा मावशी, हे खरोखरच देव आहेत. आपण यांना शरण लावूया. हॅलो याच्यावरती पाठव ना 520. नको अडवू कान्हा सोड वाटही नको अडवू कान्हा सोड वाटही काय आलं नको अडवू